नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सिद्धार्थ भराडे, मिलिंद सावंत हे या मोर्चाचे लॉंग मार्चचे नेतृत्व करत आहेत. 19 जानेवारी 2025 रोजी हा लॉंग मार्च जिंतूर शहरात पोहोचला. यावेळी या लॉंग मार्चचे स्वागत सुमेध भैया मित्रमंडळ, सिद्धार्थ नगर मित्रमंडळ जिंतूरच्या वतीने करण्यात आले. यावेळी लॉंग मार्चच्या लोकांना शरबत बावळे, अक्षय भोकरे, किरण आंबोरे, करण घनसावत, राहुल घोडके, रत्नदीप हरबळे, सचिन सूर्यवंशी, राकेश खंदारे, रवी काकडे, विकी खंदारे, कैलाश वाकळे आदींनी यावेळी लॉंग मार्चमधील महिला आणि भीमसैनिकांना यावेळी त्यांनी शरबतचे वाटप करून शुभेच्छा दिल्या. यानंतर हा लॉंग मार्च जिंतूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी भोजन व्यवस्था कमिटी विलास अण्णा मोरे, मोहन घनसावत, अनंता वाकळे, सुमेध सूर्यवंशी, अमोल निकाळजे व सर्व भीमान्वयांनी यावेळी परिश्रम घेतले. पाहूया जिंतूरमधील परभणी ते मुंबई मंत्रालयावर जाणाऱ्या लॉंग मार्चचा हा वृत्तांत. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा सत्याला फाशी झालीच पाहिजे. सत्याला फाशी झालीच पाहिजे. ज्याप्रमाणे लोक भीमावर जळतात, भीमाची कामगिरी पाहून त्यांना जळण होते, असे लोक येतं सांग मंडळाचं नाव सांग. सुमेध भैया निकाळजे यांच्यातर्फे समाजासाठी एक योगदान, ते पण म्हणजे एनर्जी ड्रिंक प्रकारे, आणि समाजासाठी मोठं योगदान म्हणून सर्वांनी साथ दिली त्याबद्दल सगळ्यांनी. सुमेध भैया निकाळजे युवा प्रतिष्ठान सुमेध भैया निकाळजे एवढं मित्रमंडळ करा ना. हां ठीक आहे. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आंबेडकरी चळवळीच्या या लॉंग मार्चमध्ये आलेलो आहेत. हा लॉंग मार्च परभणीपासून ते मुंबईपर्यंत निघालेला आहे.
आणि आजचा हा त्याचा 3रा दिवस असून आज जिंतूर शहरामध्ये हा मोर्चा पोहोचला आहे आणि रस्त्यावर या मोर्चाचं स्वागत करण्यात येत आहे. आपल्यासोबत सुमेध भैया मित्रमंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी स्वइच्छेनं या ठिकाणी या मोर्चातील नागरिकांना, महिलांना या ठिकाणी त्यांनी लिंबू सरबत आणि रस असे चहाचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे. आपल्यासोबत सुमेध भैया मित्रमंडळाचे पदाधिकारी आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण जाणून घेऊ. यांच्यातर्फे एक समाजासाठी एक लढा म्हणून किंवा एक काय म्हणतात आपण सपोर्ट म्हणून आम्ही हे उपक्रम राबवलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वांचं खूप खूप योगदान आहे. म्हणून सर्वांतर्फे आम्ही एक प्रोत्साहन म्हणून हे करतो आहे आणि थँक्यू. गुरुवंशी आणि शहीद लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळवण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीमधील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर 1 महिना आंदोलन त्यांनी परभणी या ठिकाणी केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळं हा मोर्चा मंत्रालयावर निघालेला आहे आणि त्यासाठी आज जिंतूर शहरामध्ये हा मोर्चा पोहोचलेला आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते ते सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करतात. काय सांगतात बघ. घटना झालेली आहे ते अतिशय निंदनीय आहे. जसं की सोमनाथ सूर्यवंशी किंवा विजय बाबा, आमचे वाकोडे बाबा, हे समाजाचं कधी नुकसान न भरपाई होण्यासारखं नुकसान झालेलं आहे. एवढं सुद्धा होऊन सुद्धा शासनाला ह्या गोष्टीची कुठलीही गांभीर्यता नाही आहे. कोणी हालचाल करत नाही न्यायासाठी. शेवटी समाजच रस्त्यावर उतरला आणि हा लॉंग मार्च निघाल्यानंतर आम्हाला जेवढं योगदान होतं येईल, जेवढं आम्हाला यामध्ये सामील होता येईल आम्ही होतोय. आणि हा कुठं ना कुठं तर एक लढा एका समाजाचा नसून जेव्हा संविधानाची तोडफोड झाली त्यावेळेस संविधान फक्त एका समाजासाठी विशेष नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं असल्यामुळं याचा एवढा जर हे होत असेल, तिरस्कार होत असेल, तर बाकी समाजाचं कसं होत असेल जे आज पण बॅकवर्ड आहेत की ह्या गोष्टीची जाणीवच नाही आहे. तरी आम्ही या सगळ्या लढ्यामध्ये जसं होईल तसं थेंबाथेंबाने तळं साचत तसं आम्ही सहभाग घेत चाललो आहे. आणि सुमेध भैया निकाळचे प्रतिष्ठानतर्फे जे आम्ही आयोजित केलं आहे, इथूनच नाही तर पुढे पण आम्ही अन्नदानाचं एक आयोजन केलेलं आहे आणि त्या पलीकडे राजेगाव येथे एक पुढील मुक्काम आहे, तर तिथे पण एक नियोजन केलेलंच आहे. आणि कुठंतरी तर तुम्ही ज्या संविधानाची विटंबना झाली त्याचा तुम्ही जर आदर करू शकत नाही, तुम्ही फक्त एक आश्वासन देता, प्रत्येक नेता येऊन भेटून तर गेला, पण आतापर्यंत शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची बारी आलीच. आम्हाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही. आमच्या तालुक्यातील पालकमंत्री आहेत, राज्यमंत्री आमच्या तालुक्यातले आहेत, बरेच की पुढाकारी अशा आहेत की गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजलेले, पण आम्हाला अद्याप न्याय मिळाला नाही. त्याकरिता आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आणि सर्वजण सहभागी झालो यापुढे. आणि कुठंतरी अशी एक चर्चा चालू आहे की जिंतूर नंतर कुठंतरी हा लॉंग मार्च थांबवणं, तर भीती बाळगता नाही आहे. आम्ही काय शासनाला भिणार नाहीत. भिणार म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या त्या पूर्ण करा. आमची नुकसान भरपाई होण्यासारखे नाहीच आहे, पण ते करावं लागेल, परिस्थितीनुसार करावं लागेल. त्या गोष्टी जाण असायलाच पाहिजे की बा न्याय कुठं ना कुठं तरी भेटला पाहिजे. ह्या न्यायासाठी आमचा हा लढा आहे. बाकी आम्हाला कुठल्याही जाती धर्माशी आमचं तेढ निर्माण नाही. आम्हाला कुठल्याही पक्षाहून घेणं देणं काही नाही. आम्हाला फक्त न्याय पाहिजे, ते न्याय मिळायला पाहिजे. कदाचित आज बाबा जिवंत असते तर हा लॉंग मार्चसुद्धा निघाला नसता, आम्हाला जागेवर न्याय मिळाला असता. कुठं ना कुठं तरी आज समाज जर रस्त्यावर येत असेल तर किती बॅकवर्ड राहिलो. आज पण न्यायासाठी आम्हाला रस्त्यावर जीव गेला तिकडे, त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये जीव जाते छोटी गोष्ट नाही आहे. आतापर्यंत त्या आरोपींना अटक झाली नाही, कुठंतरी त्यांना अनुदान मिळालं नाही, जे पीडित घरचे आहेत त्यांना अनुदान मिळालं नाही. तर एवढं बोलतो मी. आणि न्यायासाठी आज पण, उद्या पण आणि कधी पण आम्ही सन्मानार्थ निघालेला हा मोर्चा आहे आणि न्याय मागण्या मान्य व्हावेत ह्या त्यांचा फार मोठा उद्देश आहे. आणि त्यामुळं एक संविधानाचं आपण जाणते आहोत, एक संविधानाचे रक्षक म्हणून आपण त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य होतं. म्हणून एक धर्म किंवा जात म्हणून नव्हे तर संविधानावर प्रेम करणारे भारतीय या नात्यानं आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि त्यांच्या मागण्यासाठी संपूर्ण जिंतूरवासियांचा, या संविधानप्रेमी सर्व जिंतूर येथील जनतेचा त्यांना या लॉंग मार्चला पाठिंबा आहे. जिंतूरमधील अनेक लोक या लॉंग मार्चमध्ये सामील होणार आहेत. येथील सर्व संविधानप्रेमी जनतेने या ठिकाणी या सर्व 1000 ते 2000 आलेला जो काही जनसमुदाय होता त्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे.
त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि या लाँग मार्चसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. शासनाने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि ही वेळ म्हाताऱ्या माणसांना, लेकरा बाळांना पायी चालण्याची येऊ नये अशा प्रकारची शासनाला एक विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो. धन्यवाद. हे खून करणारे गुन्हेगार हे एका मातेला जन्मलेले नसतील, म्हणून तर हे असले पाऊल उचलण्यात तरी मागे पुढे पाहिले नाही. आज आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून लढत आहोत. हे लढाई आमच्यासाठी नाही, हे लढाई सर्वांसाठी आहे. कारण आज मी 2 दिवस झालं बघतोय लहान लहान मुलं, माता माऊली व माझे भाऊ आणि आजी कित्येक वर्षाच्या आजी देखील रस्त्यावर चालत आहेत. हे फक्त संविधानासाठी चालत आहेत. संविधान आपलं वाचवायला पाहिजे आणि संविधान वाचवण्यासाठी कित्येक जण आपण रस्त्यावरती आलेले आहेत. आणि हा लॉंग मार्च जो आहे इथून पुढे असंच चालू राहील व कित्येक संविधान प्रेमी यामध्ये सामील व्हावं एवढं सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. उपस्थित सर्व जिंतूरकरांना मानाचा जय भीम. अत्यंत चांगलं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. हा लॉंग मार्चचा आजचा 3रा दिवस आहे. जवळपास 50 किलोमीटरचं अंतर या लॉंग मार्चनं आतापर्यंत पार केलेलं आहे. पण आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. परभणीची घटना घडली त्या दिवसापासून ते आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये बामणी कावा करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत, पण आपण बघतो की आपल्या म्हणजे 5वीला जो संघर्ष पोचलेला आहे आणि आज आपण पहिल्या दिवसापासून ज्या न्यायासाठी, ज्या आपल्या मागण्यांसाठी आपण संघर्ष करत आहोत, आंदोलन करत आहोत, त्या सर्व मागण्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केराची टोपली दाखवली. अजूनपर्यंत त्याच्यावर गांभीर्याने विचार केला जात नाही. या तुमच्या गावच्या ज्या मंत्री आहेत त्या देखील महिला आहेत. महाराष्ट्राच्या या महायुती सरकारनं एक योजना आणली, लाडकी बहीण योजना. आणि लाडकी बहीण योजना तुम्ही एकीकडे आणता आणि आमच्या माया लेकींवर तुम्ही लाट्या काट्या चालवता. घरामध्ये घुसू तुम्ही आम्हाला मारलं. 1.25 महिन्याची ओली बाळा 3 महिलेला तुम्ही सोडलं नाही. वत्सलाबाई मानवते या महिलेला हाल करून मारलं. मग या लाडक्या बहिणी नाहीत का? या माणूस बघून न्याय दिला जातो. आज आपण बघतो की या प्रकरणाला मी जसं ज्या पद्धतीनं म्हणत आहे, मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत गांभीर्याने घेतलेलं नाही. मुख्यमंत्री नेमकं कोणाला वाचवत आहे? मुख्यमंत्री कोणाला पाठीशी घालत आहेत? ज्या पोलिसांनी अत्यंत निर्दयतेनं आपल्या लोकांना मारलं, आंबेडकरी वस्त्यांना टार्गेट केलं, त्या पोलिसांवर मुख्यमंत्री का कारवाई करत नाहीत? त्यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाहीत? ज्या लोकांचं अतोनात नुकसान झालं, 2 माणसं आपली या आंदोलनामध्ये गेली, अजून किती मुख्यमंत्र्यांनी ठरवलेले आहे किती लोकांचे बळी घ्यायचे आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला? हा माझा सवाल आहे. माझ्या भावांनो, टाळ्या वाजू नका, टाळ्या वाजू नका. या आंदोलनाला आपल्याला अत्यंत जबाबदारीनं मुंबईपर्यंत घेऊन जायचं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अत्यंत धूर्त आहे आणि त्यांचा धूर्तपणा आपल्याला आपल्या आंदोलनातून दाखवून द्यायचा आहे आणि मोडून काढायचा आहे. जी चातुर्वर्ण्य व्यवस्था या देशामध्ये निर्माण केलेली आहे, ती चातुर्वर्ण्य व्यवस्था इथं नष्ट करण्याचं काम या आपल्या बाबासाहेबांना केलेलं आहे. आणि बाबासाहेबांना जे दिलेलं संविधान आहे, बाबासाहेबांनी जो आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय, हे टिकवण्यासाठी आणि बाबांनी अधिकाराची लढाई लढण्यासाठी हा लॉंग मार्च अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा लॉंग मार्च जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. त्याच्यामुळे जिंतूरकरांचं मी मनापासून आभार मानतो.
जिंतूरकरांनी ज्या अत्यंत जबाबदारीनं हे नियोजन केलं, त्याच जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून जेव्हा जेव्हा हा लॉंग मार्च जाईल, प्रत्येक शहरातून जाईल, त्या सर्वांनी त्याच जबाबदारीनं आपला एक समाज म्हणून, समाजाचे आपण घटक म्हणून पक्षभेद मतभेद सगळं आपल्याला घरी सोडायचं आहे. हे बाबासाहेबांचं आंदोलन आहे, समाजाचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला लढायचं आहे. त्याच्यामुळं या आंदोलनाला आपण सर्वांनी मिळून बळ द्यावं एवढीच एक अपेक्षा आपल्या सर्वांकडून ठेवतो आणि या आंदोलनाला मी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं शुभेच्छा देतो. जय भीम. आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. न्याय मागण्यासाठी आशिष वाकोडे आणि सोमनाथचा भाऊ अविनाश सूर्यवंशी हे दोन युवक या ठिकाणी न्याय मागण्यासाठी तुमच्यामध्ये आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारनं कोणतीही मागणी या ठिकाणी मान्य केली नाही आणि ही मागणी मान्य करून घेण्यासाठी हा लॉंग मार्च आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आज जिंतूरमध्ये आपण सर्व जिंतूरकरांनी या लॉंग मार्चचं स्वागत केलं, त्याबद्दल मी सर्व जिंतूरकरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस गेले, त्यांची मुलगी पंकजा मुंडेचं नेतृत्व सर्व वंजारी समाजानं स्वीकारलं. तसं आशिष वाकोडेचं नेतृत्व आपल्याला स्वीकारायचं नाही तुम्हीच सांगा. म्हणून आशिष वाकोडेच्या नेतृत्वात आपल्याला हा लॉंग मार्च यशस्वी करायचा आहे. आशिषला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी भीमराव दादा हत्यामेरे साहेब आहेत, नांदेडहून राहुल भाऊ प्रधान आलेले आहेत, त्या ठिकाणी आमचे काँग्रेस सर आलेले आहेत. सर्व लोक या ठिकाणी आशिषला शुभेच्छा देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला एवढीच या प्रसंगी विनंती करतो की हा लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं आशिष वाकोडेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. कारण सुधीर साळवेनं सांगितलं, मागच्या 32 दिवसापासून जे परभणीमध्ये आंदोलन सुरू होतं, ते आंदोलन केवळ आणि केवळ परभणीच्या महिलांनी यशस्वी केलं आणि ते आंदोलन सांभाळण्याचं काम या ठिकाणी सुधीर भैया, आमचे प्रदीप भाऊ, आमचे राहुल मकरंद, राहुल घनसावंत, अनेक आमच्या युवकांनी त्या ठिकाणी हे आंदोलन सांभाळण्याचं काम केलंय. त्या प्रसंगी तुम्हाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आम्ही कोणालाही पैसे मागितले नाही, ना आमदार काय खासदार, परंतु ज्या महिलांनी आम्हाला पैसे त्या ठिकाणी गोळा केले, ते पैसे घेऊनच आज आमचं आंदोलन त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघत आहे. म्हणून या ठिकाणी दानपेटी आशिष भैया आणि प्रियंका दिदी आणि सोमनाथचा भाऊ या तिघांनी ही दानपेटी केलेली. आपल्याला जे काय आपल्याकडून घडण यदा कदाचित जे काय आपली यदा शक्ती असेल त्या दानपेटीमध्ये टाकावं, जेणेकरून मुंबईचा प्रवास आमचा हा लॉंग मार्चचा सोपा होईल. एवढं या प्रसंगी तुम्हाला सांगतो. आणि जोगेंद्र कवाडे साहेबांनी जो लॉंग मार्च विद्यापीठाच्या नामांतरासाठी काढला होता, त्या लॉंग मार्च मध्ये जोगेंद्र कवाडे साहेबांसोबत हिरिरीने काम करणारे, खांद्याला खांदा लावून काम करणारे वाकोडे साहेब त्यावेळेस मराठवाड्यामध्ये होते. आणि आज जे दुसरा लॉंग मार्च निघत आहे, त्याच विजय वाकोडेचा पुत्र आशिष वाकोडे हा लॉंग मार्च घेऊन मुंबईला केवळ न्याय मागण्यासाठी जात आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की ह्या लेकराला आपण आशीर्वाद द्यावा, एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय भीम. लोकनेते विजय वाकोडे साहेब गेल्यानंतर बऱ्याच जातीवादी मनवादी लोकांना वाटत होतं की आता आंबेडकरी समाजावरचं छत्र हरवलेलं आहे, कवच कुंडल हरवलेलं आहे. तर परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर चळवळीला एक आश्वासक चेहरा, आमचा नेता, ज्यांना आम्ही म्हणतो असे सन्मान भूषण सन्मान्य भीमराव दादा हत्यामेरे यांना विनंती करतो की लॉंग मार्चच्या सोमनाथ सूर्यवंशी, शहीद विजय बाबा वाकोडे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी निघालेल्या माझा पुतण्या आशिष विजयराव वाकोडे, सोमनाथ सूर्यवंशीचे लहान भाऊ अविनाश सूर्यवंशी, परभणी शहराचे प्रथम महापौर रवीजी सोनकांबळे, प्रियांका वाकोडे, राहुलभाई प्रधान, सचिन पाचपुंजे, कांगणे सर, जगताप सर, आमचे महापुरुष सिद्धार्थजी भराडे, भीम आर्मीचे राष्ट्रीय सरचिटणीस कांबळेजी, प्रदीप तात्या, इकडे मागे अर्जुन, सतीश बिशे, संजय लहाने, धीरज, आपले पंडित राजकुमार, आमच्या नवीन उदयास आलेल्या नेतृत्व भराडेताई, आशाताई आणि सगळ्या माता भगिनी बंधूंनो, तुम्ही 3 दिवस चाललात, कसं वाटतं? छान ना? एकदम शुगर बिगर बिमारी पळून जाणार.
ज्या काही सगळ्या बिमाऱ्या आहेत, मुंबईपर्यंत गेलं. भराडे साहेबाला शुगरची बिमारी आहे. मी म्हणलं मुंबईपर्यंत चालले तर ते सगळं संपून जाणार. 33 दिवस आंबेडकरी जनता परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे न्याय मागत होती. रोज रोज परभणी शहरातल्या प्रचंड माता भगिनी त्याच्यात येत होत्या. परभणीच्या आजूबाजूचे सगळ्या खेड्यातल्या माता भगिनी न बोलवता सगळेजण येत होते. जिल्हा प्रशासन, राज्य शासन यांना या आंदोलनाकडे बघण्यासाठी वेळ सुद्धा नव्हता. अनेकांनी विरोध केला की आशिष भैया वाकोडे, रविभाऊ सोनकांबळे, सिद्धार्थी भराडे, प्रदीप वावळे ही सगळी मंडळी मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी गेली होती. तसा प्रघात नाहीये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकांनी खरं तर आमच्या दारात यायला पाहिजे, पण आम्ही मोठेपणाने सांगितलं की शासनासोबत आम्ही चर्चेची दारं बंद करणार नाही. शासन जर मदत करायला तयार असेल तर लॉंग मार्च काढण्याची आमची काही अजिबात इच्छा नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसापूर्वी बैठक घेऊन सगळ्या मागण्या मान्य करण्याचं त्यांनी मान्य केलं. एकही मागणी मान्य केली नाही. काय मागण्या आहेत शासनाच्या दृष्टिकोनातून? जे हरामखोर पोलीस ज्याने माझ्या माता भगिनींना, माझ्या ह्या भावांना तुम्ही बघितलं तर अर्धे तर आमचे कार्यकर्ते कोणाचा हात मोडलाय, कोणाचा पाय मोडलाय. ती माझी ताई वच्छलाताई मानवते माता भगिनीने तिला तर असं मारलं. 10 12 पुरुष पोलिसांनी मारलं आणि मारल्यावर पायावर मांडीवर गोळे आले. म्हणून ज्या आईची अँजिओप्लास्टी झाली त्या ताईची, तिला ह्या हरामखोर पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये उड्या मारायला लावल्या. गोळे, तिच्या पायाला गोळे आलेत म्हणून. तुम्ही व्हिडिओ जर पाहिले तर हे पोलीस आहेत की जल्लाद आहे असं वाटावं. आम्ही या भारताच्या नागरिक आहोत की नाही? आंबेडकरी समाज संविधानाला मानतो. काय गुन्हा होता? संविधानाचं सील तोडणाऱ्याला राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये म्हणतात की तो मनोरुग्ण होता आणि राज्याच्या विधानसभेत म्हणतात की त्याला पश्चाताप झाला. वेडा होता, त्याला पश्चाताप होईल का? मुख्यमंत्री मनोरुग्ण हे महाराष्ट्राचा. आणि गरीबाला तुझ्या हातात सत्ता आहे. 13 कोटीचं राज्य आहे, 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे आहेत. बाबा वाकोडेंसाठी ज्या माणसाने 45 वर्ष या परभणी जिल्ह्यात आणि मराठवाड्यात गरीब माणसासाठी संघर्ष केला, त्या बाबाच्या निधनाच्या साठी, अंत्यविधीसाठी 50,000च्या वर लोक सर पायी तुम्ही पण परभणीत राहता. राहुल नगर स्मशानभूमी अंतर 1 किलोमीटरचं असताना सुद्धा सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर पूर्ण शहर 7 किलोमीटर चालून 50,000ची यात्रा सगळ्या सवर्ण मंडळीने, व्यापाऱ्याने त्याच्यात पुष्पवृष्टी केली. अशा माणसाच्या मरणाची किंमत या सरकारने 5 लाख केली आणि ते 5 लाखाचा चेक सुद्धा तलाट्याच्या हाताने पाठवला. म्हणजे आपल्यावर, आंबेडकरी समाजावर, अनुसूचित जाती जमातीच्या माणसावर कशा पद्धतीने तलाट्याच्या हाताने कोणी पाठवतं? राज्य शासनाचा मंत्री यायला पाहिजे, जिल्हा अधिकारी, मोठा अधिकारी यायला, तलाट्याला पाठवलं. मी अभिनंदन करतो त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचं, भावाचं, सगळ्यांचं. 10 लाखाची मदत गरीब माणसासाठी 10 लाख खूप आहेत. वडार समाजामध्ये दगड फोडून मुलाला शिकवलेली ताई 10 लाखाला ती काय म्हणतात, तिला आमिषाला बळी पडली नाही ती आई. आई म्हणाली 10 लाख परत घे, 10 लाख माझे आंबेडकरी बांधव आम्ही तुला देऊ, पण माझ्या मुलाला तुझे मारलंस ते परत आणून दे. एक खंबीर बाणा. त्या आईला आंबेडकरी चळवळीचे सगळे लोक पाठीशी आहेत. तिच्यामुळे तिला ताकद आली, अविनाशला ताकद आली. अविनाशला अनेक लोक वेगळे सांगत होते
पण अविनाशला सांगितलं की जसा आमच्यासाठी आशिष तसा तू. त्याच्यावर तुम्हाला दोघालाही न्याय मिळेपर्यंत आंबेडकरी जनता कधीही जातीवाद करत नाही. अनेक नेते आंबेडकरी जनतेने इतर समाजातले घडवलेले आहेत. म्हणून आशिष मध्ये आणि अविनाश मध्ये कुठलाही आंबेडकरी सर्व समाज अंतर करणार नाही. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत न्याय मिळेपर्यंत. आणि मला आपल्या समाजाला आव्हान करायचं, माता भगिनी प्रचंड संख्येने येत आहेत. जिंतूरच्या माता भगिनी उद्या आपल्या सोबत कुठपर्यंत देवगाव फाट्यापर्यंत यायचं आहे. ज्याला ज्याला शक्य आहे त्याने त्यांनी मुंबईची तयारी करा. आणि आपली मुंबईची तारीख फायनल झाली असेल. आपल्याला पायी शक्य नसेल तर मोठ्या संख्येने 17 फेब्रुवारीला आपल्याला तिथे मुंबईला यायचे. तिथे अनेक मोठे नेत्याने, चंद्रशेखर आझादने आश्वासन दिले, राहुल गांधीने आश्वासन दिले, सुप्रियाताई सुळे, फौजिया खान, आनंदराज आंबेडकर, आणखी जिग्नेश मेवाणी, परिवर्तनवादी सगळ्या लोकांनी त्या सगळ्या लॉंग मार्चचा जेव्हा समारोप होईल तेव्हा किमान 50 लाख लोक महाराष्ट्रातून आले पाहिजे. अशा पद्धतीचा आपण सगळ्यांनी आवाज करायचा. मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला, कारण आपल्याला आता भूक लागलेली आहे. पण आपण मी कालच सांगितलं की इतिहास नोंद कधी बाजार भंग्याचे घेत नसतो. इतिहास नोंद लढवयाची घेतो, क्रांतिकारकाची नोंद घेतो. माझ्या माता भगिनी, तुम्ही सगळ्या रमाईच्या, भीमाईच्या, सावित्रीच्या लेखी आहेत. इतिहास तुमचा नोंद घेणार आहे. एका अनाथ झालेल्या 2 मुलांसाठी तुम्ही 500 किलोमीटर पायी चालत आलात, त्याचा इतिहास नोंद घेणार आहे. त्याच्यामुळे आपण सगळे जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं सामील व्हायचं. एकच मिनिट सांगतो की या आंदोलनाला आजच मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील साहेबांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या लोकांना सांगितलं की ह्या लांब मार्च जिथं जिथं जाईल तिथं तिथे मराठा बांधवांनी स्वागत करावं अशा पद्धतीचा त्याचा आदेश दिलाय. आणि आता माझे मराठा बांधव ते स्वागत करण्यासाठी आलेले आहेत. जे प्रचंड प्रेम दाखवलं त्याबद्दल जिंतूरकरांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. माझं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत. आज आपल्या जिंतूर शहरामध्ये आलेला आहे. या प्रसंगी उपस्थित पूज्य म्हणते मगितानंद थेरो, माझ्या पाठीशी 2 महिन्यापासून, वडील माझे गेल्यापासून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे असलेले समाजभूषण भीमराव हत्यापूर साहेब, परभणीचे प्रथम महापौर बुद्ध महापौर रघुभाऊ सोनकांबळे, ज्येष्ठ नेते सीतारामभाऊ भराडे, प्रदीप बावळे, यशवंत मकरन सर, राहुल घनसावंत, आमचे राहुल प्रधान सर, सचिन पाचपुंजे, सह्याद्री चव्हाण, सुनील साळवे, कांबळे सर व सर्वच माझे भीमसैनिक, मुंबईहून आलेले भीमार्मीचे नेते. 10 तारखेला एक जण आलं, बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना केली आणि निघून गेलं. पण त्यानंतर 6 दिवसामध्ये, या 6 दिवसामध्ये या संविधानाची विटंबना केल्यानंतर निषेध करायला जेव्हा आमचा भाऊ रस्त्यावर उतरला होता, सोमनाथ सूर्यवंशी, तो गेल्या 45 वर्षापासून परभणीच्या चळवळीची धुरा सांभाळणारे माझे वडील लोकनेते विजय वाकोडे, ते पण गेले. शेकडो पोरांवर आमच्या केसेस झाल्या. कोंबी बापरे यांच्या नावाखाली आमच्या 14 वर्षाच्या मुलीला उचलून नेलं, 14 वर्षाच्या मुलींना मारलं, आमच्या वत्सलाबाई मानवतेला मारलं, आमच्या लहान तरुणांना मारलं. हे सगळं घडलं एका माणसामुळे घडलं. तो आला, संविधानाची विटंबना केली आणि निघून गेला. भोगलं कोणी? आपण भोगलं. सोमनाथच्या परिवाराला भोगलं, वाकोडे साहेबांच्या परिवाराला भोगलं, परभणी जिल्ह्याच्या भीमसैनिकांना भोगलं. आणि त्या आरोपीला काय केलं यांनी? डॉक्टरकडे नेला, त्याची मलमपट्टी केली, त्याला जेवायला दिलं, त्याची सगळी सोय घेतली. आणि 11 तारखेला जे घडलं त्याच्यानंतर आमचे आदरणीय पोलीसवाले परभणीचे संध्याकाळी 11च्या नंतर आमच्या घरात घुसले, घराचे दारं तोडले, बाथरूमचे दारं तोडले,
ओली बाळाती नसलेले 1 महिन्याचं लेकरू असलेल्या महिलेला मारलं. आमच्या वत्सलाबाईला उचलून केस धरून बाहेर काढलं. आमच्या 14, 15 वर्षाच्या मुलीला मारलं, घाण शिव्या दिल्या. अशा पोलीसवाल्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही बाईच्या पोटातून जन्माला आले का माणसाच्या आले? तुम्हाला बाई दिसली नाही का? तुमच्या घरी तुमची माय बहीण नाही का? अरे तुमच्यामुळे जे आमच्या परवडीचं नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला या जन्मात चुकवायला लागेल आणि आमच्यामुळे चुकवायला लागेल, लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटलं? 32 दिवस आम्ही आंदोलन केलं. आमच्याकडे का पोलीस प्रशासनानं लक्ष दिलं, शासनानं लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा आम्ही ठरवलं की 17 तारखेला आम्ही लॉंग मार्च काढणार तर आमच्या मागे लागले हरामखोर पोलीसवाले. मागा हा SP आम्हाला बोलवायला लागला, कलेक्टर आम्हाला बोलवायला लागला की मिटिंगला या, लॉंग मार्च काढू नका, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू. म्हणून लेखी दे, चल लेखी दे, लेखी. आमच्या ज्या महिलांना, पुरुषांना, पोरांना मारलेले पोलीसवाले जे 12 आहेत ना, ते 12 पोलीसवाले आत्ताच्या आता निलंबित कर, लेखी दे. आणि जे आमच्या पोरांवर गुन्हे दाखल केले ते पूर्ण मागे घे. घेऊ शकत नाही, घेऊ शकत नाही, कारण त्याच्या हातात नाही, त्याला घ्यायचे नाही, करणारे तेच आहेत. त्यांना आदेश देणारच महाराष्ट्राचं सरकार आहे, त्यांना आदेश देणाराच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. मग कसं काय ते त्या पोलीसवाल्यावर गुन्हे दाखल करणार? कसं काय त्यांना निलंबित करणार? बाणांनो, हा लॉंग मार्च काढण्याचा एकच विषय आहे. आमच्या जोगेंद्र गवळे साहेबांनी नामांतरासाठी लॉंग मार्च काढला होता, तो नामांतरासाठी होता. पण हा लॉंग मार्च आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी काढलेला लॉंग मार्च. अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आज एक सोमनाथ गेलाय, उद्या तुमचा जिंतूरचा कोणी सोमनाथ होऊ शकतो, उद्या जिंतूरचा कोणी नेता जाऊ शकतो. आंबेडकर चळवळ संपवण्याचं कारस्थान या महाराष्ट्र सरकारचं चालू आहे. आपल्या संविधानाला संपवण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रात चालू आहे. म्हणून या भारतात आणण्याचं षडयंत्र चालू आहे. म्हणून पुढच्या भविष्यासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी, आपल्या लेकरांच्या लेकरासाठी जर सुरक्षिततेचं वातावरण तयार करायचं असेल तर या लॉंग मार्च मध्ये सामील व्हा. कारण की नंतर जेव्हा 10 वर्षाने तुमचा असा सोमनाथ एखाद्याचा झाला आणि तेव्हा तुम्ही म्हणताल, तेव्हा तुमचं लेकरू तुम्हाला विचारेल तुम्ही त्या लॉंग मार्च मध्ये काय केलं नाही. तेव्हा जेव्हा सोमनाथ आमचा परमेश्वर गेलता, तुमच्याही घरात एखादा सोमनाथ होऊ शकतो, तुम्हाला हे पोलीसवाले घरातून काढून मारू शकतात. त्याच्यामुळं आता जागे व्हायची गरज आहे बाबांनो. या सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. आम्हाला न्याय हक्कासाठी 32 दिवस बसावं लागतं. एकही चला हरामखोर अधिकारी आमच्याकडे येत नाही पत्र घेऊन. आणि जेव्हा आम्ही लॉंग मार्च ठरवतो त्यांना वाटतं लॉंग मार्च मध्ये 50-100 रक्त आमच्या अंगात आहे. आम्ही मुंबई काय दिल्लीला सुद्धा पायाने जाऊ शकतो आणि तुझ्या सारख्याच्या उरावर बसून न्याय घेऊ शकतो. आम्ही कोणाला घाबरणारे लोक नाहीत. माझे वडील चळवळीतच गेले, आंदोलन करता करता गेले. 11 तारखेला माझे वडील मला हैदराबादला घेऊन जाणार होते फिरायला, परिवाराला घेऊन आमचं जायचं होतं, तिकीट काढलेलं सगळं झालं होतं. 10 तारखेला ते मायघारी आला आणि बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना करून गेला आणि आमचे घर उद्ध्वस्त करून गेला. आमचं माझ्या वडिलाचं दुखाच होतं या आंदोलनामध्ये, पण परभणी पेटलेली होती. त्यांनी जर दवाखान्यात ऍडमिट झाले असते तर परभणीचं काय होईल, माझ्या समाजाचं काय होईल ही भावना मनात ठेवून त्यांनी मला सांगितलं नाही. मला श्वासनाचा त्रास व्हायला त्यांनी सांगितलं नाही. माझी छाती दुखायली त्यांनी सांगितलं नाही. आणि सोमनाथची बॉडी जेव्हा औरंगाबाद परभणीला आली, त्याची बॉडी काढून गेल्यानंतर एका जागी बसले. त्यांना विचारलं का बसले तुम्ही? नाही म्हणे काय नाही, थोडस बसलो मध्ये चौकामध्ये काहीतरी 2-3 पोरं धिंगाणा करायला जाऊ दे. तेव्हा सुद्धा माझे वडील मला खोटं बोलले का की तुमच्यासाठी, समाजासाठी, समाजाला या परभणीच्या या 6 दिवसामध्ये बांधवांनो समाजावर जे अत्याचार झाला असं आंदोलन परभणी कधी झालं नाही. एवढा अत्याचार आमच्या समाजावर कधी झाला नाही. आणि जेव्हा माझ्या वडिलांनी बघितलं की मी असताना माझ्या समाजातल्या घरात घुसून आमच्या महिलांना मारत आहेत ते पोलीसवाले, आमच्या लहान मुलांना मारत आहेत पोलीसवाले, सोमनाथचा जीव गेलेला आहे. त्या दिवशी माझ्या वडिलांच्या मनामध्ये हे बसलं की मी असताना असं कसं होतंय माझ्या समाजाला, का किती अन्याय करायला ते लोक. जे गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि ते सोमनाथ गेल्यानंतर 1 घंट्यानं घरी गेले, बसले,
सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. सकाळी 7ला सोमनाथ जेव्हा गेला तेव्हा दवाखान्यात जाऊन बसले, चहा पिऊन गेले होते, दवाखान्यात बसले. माझ्या समोर दुपारी 3 वाजता थोडी खिचडी खाल्ली, 7 गोळ्या खाल्ल्या, 7. सांगितलंच नाही त्यांनी. म्हणजे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत परभणीला शांत ठेवण्याचं काम केलं बांधवांनो. तरी या सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही. 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 1 कोटी जरी आणले तर ते पैसे तुला थुकून देत होते. मला 1 रुपयाची गरज नाही तुझ्या पैशाची. मला आणि सोमनाथच्या परिवाराला न्याय पाहिजे, न्याय. पैसे बिशे देऊ नको. माझा समाज देणारा. माझे वडील एका व्हिडिओ मध्ये म्हणले होते, तू बघितलं असेल की लोक एकाने प्रश्न विचारला, वाकोडे साहेब तुम्हाला समाजाने अनेक वेळेस तुम्हाला इलेक्शन मध्ये वगैरे काय केलं असेल असं बोलले. साहेब म्हणले जाऊ दे, म्हणले त्याचा काही विषय नाही. शेवटी समाज माझ्यासोबत आहे म्हणले. मी काहीच केलं नाही म्हणले, पण समाजाने मला कधी उपाशी मरू दिलं नाही. हा माझा समाज आहे आणि तो समाज घेऊन आज मी मुंबईच्या दिशेने निघालेलो बांधवांनो. माझ्या माय मावल्यांना, माझ्या भावांना, माझ्या सर्व आदर्श व्यक्ती सर्वांना माझी विनंती आहे की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. आशीष भैया तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आशीष भैया तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आशीष विजय वाकोडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुमचा आशीर्वाद, तुमची सगळ्यांची ताकद माझ्या समोर असू द्या. वाघ माग हटणार नाही. वाकोडे साहेब कधी हटले नाही माग. आम्ही सांगतो आता एक मॅनेज करण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत मला, पण विजय वाकोडे पण जीवनामध्ये कधी मॅनेज झाला नाही. आशिष वाकोडे सुद्धा मॅनेज होणार नाही. जे काय बोलणं होईल ते माझ्या समाजासमोर होईल. मग कोणी जर आला, कोणाला जर यायचं असेल तर समाजासमोर या. काय घेऊन आलात ते बोला. तुमचं काय लेटर आहे ते वाचून दाखवा. समाज यस म्हणला तर यस, नाही तर नाही. हा जो अत्याचार झालाय परभणीचा, अतिशय माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांनी पाहिले. अतिशय अमानुष अत्याचार, अतिशय. म्हणजे भारतानं काय म्हणाले, मारताना आता मन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आता मन संविधान जिंदाबाद. इतकी जातीय मानसिकता या पोलिसवाल्या डोक्यात भरली. कोणी हे महिलांना कोणी अधिकार दिला तुम्हाला मारायचा? महिलांना पुरुष मारतात का? कोणत्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय काढलाय हा महिलांना पुरुषांनी मारायचं म्हणून? अहो, त्या वत्सलाबाई मानवतेला लघवी आली तर तिला मला इथंच कर. एवढे हरामखोरे माय खाली पोलिसवाले आहेत. बोलायला नाही पाहिजे पण मला रावत नाही बांधवांनो. एवढे हरामखोर पोलिसवाले आहेत. आमच्या आज बघाय तरुण बसले ते हात फ्रॅक्चर, एकाला अटॅक आला. अजून 31 पोरामधला जे आमचा तलवारी होता त्याला अटॅक आलेला, त्या रक्ताच्या गाठी झाल्यात, गाठी. एवढं मारले त्या पोलिसवाल्यांनी. आणि तुम्हाला मी बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, एक काय पोलिसवाल्याला सोडणार नाही. एक करा. ते 12 पोलिसवाले, ते 12 पोलिसवाले आणि त्याचा बोरका 13चा घोरवाट या सगळ्याला सोडणार नाही बांधवांनो. एवढं तुम्हाला सांगतो. माझ्या पाठीची खंबीर उभी राहा. आणि बांधवांनो, हे जे गल्ला केलाय, गल्ला काही याच्यासाठी नाही. हे आंदोलन स्वाभिमानी आंदोलन आहे. कोणाचा 1 रुपया आम्ही घेतला नाही. समाजाच्या पैशावरच हे आंदोलन होणार. तुमच्याकडून 5 रुपये 10 रुपये काय जे होईल ते या गल्ल्यामध्ये टाका. आणि ते पैसे टाकूनच राहणार नाही तर उद्या आपल्याला त्या राजेगावपासून देवगाव फाट्यापर्यंत आमच्या पाठीशी खंबीर उभे राहा. चला, ज्याला मुंबईला येता येते ते मुंबईला या, ज्याला तिथपर्यंत येत आहे तिथपर्यंत या, पण 100% या. आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला हा लॉंग मार्च काढणं खूप जरुरी आहे बांधवांनो. आपली एकता दिसली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतीय संविधानाचा, आमच्या मागण्या हक्काच्या, अरे आमच्या मागण्या पूर्ण करा. या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? जातीवादी पोलीस प्रशासनाचं करायचं काय? सोमनाथ भैया सूर्यवंशी, लोक नेते विजय वाकोडे बाबा, संतोष अण्णा देशमुख. आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, दिलीप बनकर, परभणी.